श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण ए स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 15.2 पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द एरियाज ऑफ गिवन प्लॉट्स, ऑल मेजर्स आर इन मीटर्स. आपल्याला इथं प्लॉट्स दिलेले आहेत, त्याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे आणि हे जे मेजरमेंट आहे ते मीटर्समध्ये आहे. ओके, आता फर्स्ट ह्यामधील बघा, तुम्ही बघितलं तर आता PQRST हा प्लॉट आपल्याला दिलेला आहे, त्याचा एरिया फाइंड करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही बघितलं तर QAP आणि RCS हे दोन काय आहेत, राईट अँगल ट्रायंगल आहेत, राईट. मग त्यामध्ये आपल्याला हाईट आणि बेस माहीत असतं, त्यामुळे आपल्याला काय एरिया ऑफ ट्रायंगल ह्याचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला फर्स्ट हे दोन काय ह्याचा एरिया फाइंड करायचा आहे. नंतर आपल्याला काय आता दुसरा कोणता AQRC हा काय आहे, क्वाड्रिलॅटरल आहे, म्हणजे काय आहे, ट्रॅपेझियम आहे, राईट. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर म्हणजे एरिया ऑफ ट्रॅपेझियम ह्याचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय ह्याचा एरिया फाइंड करायचा आहे. नंतर PTS या ट्रायंगलमध्येही हाईट माहीत आहे, बेस माहीत आहे, त्यामुळे ह्यामध्येही हाफ इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला यूज करून PTS ह्या ट्रायंगलचा काय करायचा आहे, एरिया फाइंड करायचा आहे. नंतर आपल्याला ह्या चारही ट्रायंगलचा एरिया फाइंड झाल्यानंतर आपल्याला ह्याचं काय सम करायचे आहे आणि जी सम असेल तीच काय असणार आहे, PQRST ह्या प्लॉटचा एरिया असणार आहे. ओके, तर आपण काय स्टेप बाय स्टेप एका एरिया म्हणजे ट्रायंगलचा एरिया आपण फाइंड करूया. ओके, आता क्वेश्चन नंबर 1 मी ॲज इट इज लिहून घेतलेला आहे, राईट. आता आपल्याला फर्स्ट हे जे राईट अँगल ट्रायंगल आहेत, ओके, ते आपण काय फर्स्ट जे म्हणजे गिवन दिलेलं आहे ते लिहून घेऊया. हिअर काय आहे, कोणते बघा, QAP ट्रायंगल QAP अँड ट्रायंगल RCS आर राईट अँगल triangle, right, triangles, and QARC हा काय होणार आहे, तर ट्रॅपेझियम. QACR is a trapezium, ओके. आणि PTS ह्याच्यामध्येही हाईट आणि काय आपल्याला म्हणजे बेस दिलेली आहे, बेस अँड हाईट ऑफ ट्रायंगल PTS इज गिवन. नंतर आता आपण फर्स्ट QAP ह्या ट्रायंगलचा आपण काय करूया, एरिया फाइंड करूया. एरिया ऑफ ट्रायंगल QAP इज इक्वल टू ह्याचा फॉर्म्युला काय आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट, राईट. म्हणजेच काय होणार आहे, हाफ इंटू बेस होणार आहे PA आणि हाईट होणार आहे QA, राईट. नंतर हाफ इंटू PA किती आहे, 30 आहे आणि QA आहे 50. ओके, आणि आता आपण ह्याला काय 2 न डिवाइड करायचं आहे. ओके, आता बघा किती होते, 2 1 2, 2 2 4, नंतर काय 1 राहते या आणि 2 5 10, म्हणजे किती येते, 30 इंटू 25. ओके, आता आपण काय हे मल्टिप्लाय करूया. 25 0 येणार, 25 3 75. ओके, म्हणजे 750 येणार आहे. आणि आपण काय एरिया आहे फाइंड केलेला हा, त्यामुळे काय स्क्वेअर ह्याचं युनिट येणार आहे आणि मेजरमेंट अजून काय मीटरमध्ये आहे, त्यामुळे स्क्वेअर मीटर हे युनिट येणार आहे. नेक्स्ट आपल्याला कशाच तर RCS म्हणजे दुसरा राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याचा एरिया फाइंड करूया आपण. एरिया ऑफ ट्रायंगल RCS इज इक्वल टू सेम हाफ इंटू बेस इंटू हाईट हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, म्हणजेच हाफ इंटू ह्याचा बेस काय होतोय बघा, आता काय होतं इथं 60 आणि 25, 60 इंटू 25. ओके, म्हणजे 60 इंटू 25
आणि 2 न डिवाइड करूया. 2 1 ज 2, 2 3 ज 6, 2 0 ज 0 म्हणजे 30 × 25 आणि ह्याचा आपण इथं मल्टिप्लाय केलेला आहे किती 750 स्क्वेअर मीटर. राईट. आता आपल्याला क्वाड्रिलॅटरलचं काय करायचं आहे एरिया फाइंड करायचं आहे. कोणता क्वाड्रिलॅटरल आहे तर QACR एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल म्हणजे ट्रॅपेझियम. कोणता QACR इज इक्वल टू त्याचा फॉर्म्युला काय आहे हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. राईट. इज इक्वल टू हाफ इंटू आता पॅरलल साइड ह्याच्या बघा कोणत्या आहेत तर तुम्ही बघितलं तर QA आणि RC. राईट. म्हणजेच काय होणार आहे QA प्लस काय RC. राईट. इंटू आता हाईट त्याची 30 + 30 म्हणजे 60 झाली. नाही फर्स्ट आपण AC लिहूया AC. ओके ती साइड आहे ते हाईट इज इक्वल टू हाफ इंटू आता QA किती दिलेला आहे 50 दिलेला आहे. राईट. आणि RC दिलेला आहे 25 इंटू AC आहे 30 + 30 म्हणजे 60 झालं. राईट. म्हणजेच हाफ इंटू आता 25 + 50 किती होते तर 75 इंटू 60. ओके. आता आपण ह्यानं काय 2 न डिवाइड करूया. बघा किती होते 2 1 ज 2, 2 3 ज 6, 2 0 ज 0. ओके. म्हणजे 75 इंटू 30 करूया आता. इज इक्वल टू किती 75 इंटू 30. राईट. आता बघा आता 75 3 ज करूया आपण. हे काय 0 ॲज इट इज लिहायचा आणि 3 5 ज 15, 7 3 ज 21 प्लस 1 म्हणजे 22 झालं म्हणजे 2250 आणि हे काय आहे एरिया आहे त्यामुळे त्याचं युनिट येणार आहे स्क्वेअर मीटर. ओके. आणि आता नेक्स्ट बघा आपलं कोणतं झालेलं आहे ह्या तीनही झालेल्या आहे 2 राईट अँगल ट्रायंगल आणि एक ट्रॅपेझियम. आता आपल्याला PTS हा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे काय बेस हा येणार आहे PS म्हणजेच आपल्याला PS इज इक्वल टू PA + AB + BC + CS करावं लागणार आहे. राईट. आणि हाईट काय BT आहे. ओके. आता बघा कसं होतं आहे लेंथ ऑफ PS इज इक्वल टू PA + AB + BC + CS इज इक्वल टू किती होतं आहे तर 30 + 30 + 30 + 60 म्हणजेच किती होतं आहे तर 0चं 0 ॲडिशन करूया आपण. 6 + 3 9 झालं. 9 + 3 12 झालं आणि 12 + 3 म्हणजेच 15 झालं म्हणजे 150. PS किती आलेला आहे 150 मीटर. ओके. आता आपण काय करूया तर PTS ह्याचा एरिया फाइंड करूया. एरिया ऑफ ट्रायंगल PTS इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके. इज इक्वल टू हाफ इंटू बेस आत्ताच आपण काढलेला आहे किती 150. ओके. आणि हाईट आहे 30. आता बघू आपण 2 न डिवाइड करूया. 2 1 ज 2, 2 7 ज 14 आणि 1 राहतंय 2 5 ज 10. आता किती येते 75 इंटू 30 आणि आपण ह्या अगोदर ह्याचं काय मल्टिप्लाय केलं होतं किती वरतीच केलं बघा इथं आलेलं आहे 2250 आणि युनिट येणार काय आहे स्क्वेअर मीटर. ओके. आता आपण तुम्ही बघितलं तर आपण चारही ट्रायंगलचं 1 2 3 आणि हा 4 चारही ट्रायंगलचा आपण एरिया फाइंड केलेला आहे. आता त्याची आपण सम करूया म्हणजेच काय होणार आहे या प्लॉटचा एरिया. ओके. बघा आता therefore area of PQRST right
इज इक्वल टू काय होणार, एरिया ऑफ ट्रायंगल QAP प्लस एरिया ऑफ ट्रायंगल RCS प्लस एरिया ऑफ ट्रॅपेझियम, राईट, ट्रॅपेझियम AQRC, राईट, AQRC आणि प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PTS, ओके, PTS इज इक्वल टू, आता आपण ह्याचे सगळ्याचे एरिया काढलेले आहेत, 3 ट्रायंगल आणि 1 ट्रॅपेझियम, ह्याचे आपण लिहूया. फर्स्ट आपण QAP चा काढलेला आहे, किती आहे 750, नंतर RCS चा काढलेला आहे 750, नंतर AQRC चा काढलेला आहे 2250 आणि PTS चा काढलेला आहे 2250. ओके, आता ह्याचं काय आपण ॲडिशन करूया. बघा किती होतंय, 0 0 0 0 0 येणार आहे. नेक्स्टचे नंबर 5 प्लस 5 10 प्लस 5 15 प्लस 5 20, 0 2 कॅरी ओव्हर आला. ओके, नेक्स्टचा नंबर 7 प्लस 7 14 प्लस 2 किती झालं 16 प्लस 2 18, कॅरी ओव्हरचा 2 म्हणजे 20 झाला, 0 आलं, 2 कॅरी ओव्हर आलं, राईट. नंतर बघा आता नेक्स्ट नंबर 2 प्लस 2 4 प्लस 2 6 म्हणजे किती आलेलं आहे 6000 आणि याचं युनिट आलेलं आहे स्क्वेअर मीटर, राईट. म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे, एरिया ऑफ गिवन प्लॉट इज 6000 स्क्वेअर मीटर. ओके, आता नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 2, ह्यामध्येही बघा तुम्ही अगदी क्वेश्चन नंबर 1 सारखाच हा इक्वेशन आहे. ह्यामध्ये ABCDE ह्या प्लॉटचा काय करायचा आहे, आपल्याला एरिया काढायचा आहे. इथं तुम्ही बघितलं तर 3 ट्रायंगल आपल्याला दिलेले आहेत, EAB, राईट, आणि नंतर दुसरा कोणता आहे तर BCE आणि तिसरा आहे EDC. हे 3 ट्रायंगल आहेत, त्याचा आपल्याला काय एरिया फाइंड करायचा आहे आणि त्याची सम म्हणजेच असणार आहे ह्या प्लॉटचा एरिया. ओके, फर्स्ट आता तुम्ही बघितलं तर EAB ह्याचा एरिया फाइंड करण्यासाठी हा राईट अँगल ट्रायंगल आहे, त्यासाठी आपल्याला बेस इंटू हाईट करावं, हाफ इंटू बेस इंटू हाईट करावं लागतं. त्यासाठी आपल्याला फर्स्ट EA हे काय पायथागोरसचा थेरम यूज करून आपल्याला फर्स्ट EAचं मेजर फाइंड करावं लागेल. ओके, ते फर्स्ट आपण करूया. फ्रॉम फिगर हियर काय आहे, ट्रायंगल EAB इज ए राईट अँगल्ड ट्रायंगल. ओके, नंतर बाय पायथागोरस थेरम, त्यामुळे काय होणार आहे पायथागोरस थेरमनुसार, हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजेच कशाचा, तर आता इथं हायपोटेनस कोणता आहे BEचा स्क्वेअर इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर म्हणजेच EAचा स्क्वेअर प्लस कशाचा हाईट म्हणजेच कशाचा BAचा स्क्वेअर. ओके, आता आपल्याला BE दिलेला आहे बघा 30, राईट, म्हणजे 30चा स्क्वेअर आणि EAचा काय करायचा आहे आपल्याला फाइंड करायचा आहे, राईट, EA याचा स्क्वेअर प्लस BA दिलेला आहे 24, राईट, 24चा स्क्वेअर, राईट. आता 30चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर 9 असतो आणि इथं एक 0 आहे ते 2 0 द्यायचं म्हणजे 30चा स्क्वेअर झाला, इज इक्वल टू EAचा स्क्वेअर प्लस आता 24चा स्क्वेअर काय आहे तर 576. ओके, आता एवढा मोठा जर तुम्हाला नंबर लर्न नसेल 24चा स्क्वेअर तर तुम्हाला 24 इंटू 24 करायचं आहे. नंतर नेक्स्ट बघा आपल्याला नंबर्स एका साईडला घ्यायचे आहेत म्हणजे 900 प्लस आहे इकडे गेलं की मायनस होणार आहे, त्यामुळं 576 इज इक्वल टू EAचा स्क्वेअर. ओके, देअरफॉर EAचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता आपण ह्याचा मायनस करूया,
बघा आता काय होतं, 10मधून 6 गेले 4, नंतर 9 इथे येणार आहे, 9मधून 7 गेले 2 राहिले, राईट. आणि इथं 9 कट करून 8 होणार आहे, 8मधून 5 गेले 3 राहतात, म्हणजेच 324. ओके, देअरफॉर EA इज इक्वल टू, आता तुम्ही पाहिलं तर 324 आहे, हा 18चा स्क्वेअर आहे, त्यामुळे EA इज इक्वल टू 18 होणार आहे, राईट. आणि मीटर याचं म्हणजे मेजरमेंट काय आहे तर मीटरमध्ये आहे, राईट. नंतर आता बघा आपल्याला काय करायचं आहे, EAB ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला काय बेस हाईट दोन्हीही माहीत झालेला आहे, त्यामुळे एरिया हाफचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला त्याचा एरिया काढायचा आहे. नाव एरिया ऑफ ट्रायंगल EAB इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, हाफ इंटू काय होणार आहे, AE इंटू AB. ओके, इज इक्वल टू हाफ AE आहे 18, राईट, आणि AB आहे 24. ओके, आता आपण 2 न डिवाइड करू ह्याला, 2 1 ज 2, 2 1 ज 2, 2 2 ज 4, राईट, म्हणजे 18 इंटू 12. आता आपण ह्यानं मल्टिप्लाय करूया, 18 इंटू 12. आता बघा 12 8 ज 96 होते, 12 1 ज 12 प्लस 9 केलं 21 झालं, म्हणजेच किती आलेलं आहे 216. आणि हा एरिया आहे त्यामुळे त्याचं युनिट स्क्वेअर होणार आहे मीटर. ओके, आता आपण फर्स्ट आता नेक्स्ट कशाचं करायचं आहे तर BCE ह्यामध्ये तिन्ही साईडची लेंथ दिलेली आहे. ओके, आणि आपल्याला आता फर्स्ट त्या तिन्ही साईडची लेंथ दिलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला सेमी पेरिमीटर फर्स्ट आपण काय काढून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण म्हणजे एका साईडला A मानायचं, एका साईडला B आणि एका साईडला C मानायचं आहे. नंतर एरियाचा फॉर्म्युला यूज करून त्याचा एरिया फाइंड करायचा आहे. ओके, आता नेक्स्ट बघा, नाव इन ट्रायंगल BCE ह्यामध्ये A इज इक्वल टू BC आपण म्हणजे BCला A मानूया, इज इक्वल टू किती ते आहे 26, राईट. नंतर B इज इक्वल टू CE आणि ते किती 28 आहे, आणि C इज इक्वल टू EB आणि EB किती आहे तर 30 आहे, राईट. आता आपण काय सेमी पेरिमीटरचा फॉर्म्युला यूज करूया. वी नो S इज इक्वल टू काय होणार आहे A प्लस B प्लस C अपॉन 2. आता A किती आहे बघा 26 प्लस 28 प्लस 30 अपॉन 2. ओके, म्हणजेच आता ॲडिशन करून किती होतं याचं तर 8 प्लस 6 14, 4 1 कॅरी ओव्हर गेलं, राईट. आणि 3 प्लस 2 5, 5 प्लस 2 7 आणि 1 म्हणजे 84 अपॉन 2 येते, राईट. आता 2 न डिवाइड केलं की बघा 2 1 ज 2, 2 4 ज 8, 2 2 ज 4, म्हणजेच किती S इज इक्वल टू किती आलेलं आहे 42 मीटर, राईट. आता आपल्याला इथं काय करायचं आहे एरियाचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल BCE इज इक्वल टू ह्याचा फॉर्म्युला काय आहे S मायनस A, S मायनस B आणि S मायनस C. ओके, नेक्स्ट ह्याच्या व्हॅल्यू आहेत त्या आपण काय ह्यामध्ये भरूया. S आपण काढलेला आहे 42 मायनस A आहे 26, 42 मायनस B आहे 28 आणि 42 C आहे किती तर 30. ओके, इज इक्वल टू आता नेक्स्ट बघा काय होतं आहे तर 42 मल्टिप्लाय, आता इथं कोणतं साईन नसतं पण मल्टिप्लायचं असतं, ठीक आहे. आता 42 मायनस 26 बघा आता किती होतं आहे 12 मधून 2 मधून 6 जात नाही, 12 मधून 6 गेले 6 राहिले, राईट. आणि 3 मधून 2 गेले 1 16 होतं आहे, इंटू 42 मायनस 28 केलं की 14 होतं आहे,
आणि 42 मायनस 30 केलं की 2 मधून 0 गेले 2 आणि 1 म्हणजे 12 झालं. ओके, आता नेक्स्ट आपल्याला ह्या प्रत्येकाचे काय फॅक्टर काढायचे आहेत. ओके, इज इक्वल टू कशाचे फॅक्टर काढायचे आहे ते तर 42 इंटू 16 इंटू 14 इंटू 12. आता ही स्टेप आहे मी रिपीट केलेली आहे का तर ह्या पेजवरती ते लिहिलेलं आहे त्यामुळे. ओके, आता आपण 42चे फॅक्टर काढूया फर्स्ट. 42 आता 2 न भाग जातोय 2 2 ज 4 2 1 ज 2 राईट आणि 3 7 चा 21 आणि 7 1 ज 7 राईट. म्हणजे 42चे फॅक्टर काय येणार आहेत तर 2 इंटू 3 इंटू 7. आता आपण 16चे फॅक्टर काढूया. 16चे फॅक्टर बघा काय येतात 2 8 ज 16 राईट आणि 2 4 ज 8 आणि 2 2 ज 4 आणि 2 1 ज 2 म्हणजे 4 वेळा 2 येणार आहे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. ओके, आता 14चे फॅक्टर काय 2 7 चा 14 त्यामुळे 2च येणार आहे 2 इंटू 7. आणि आता 12चे फॅक्टर बघा काय होतात 12 2 6 ज 12 आणि 2 3 ज 6 आणि 3 1 ज 3 म्हणजेच काय आले 2 इंटू 2 इंटू 3. ओके, 2 इंटू 2 इंटू 3. आता नेक्स्ट स्टेपला बघा आपल्याला काय करायचं असतं तर हे जे म्हणजे 2 टाइम्स 2 इंटू 2 केलं की आपण 2चा स्क्वेअर लिहू शकतो राईट. 2 2 म्हणजेच काय 2चा स्क्वेअर होणार आहे. आता इथं 3 आणि 3 कुठं आहे 3 इथं आहे काय 3चा स्क्वेअर लिहायचा आहे. नेक्स्ट बघा आता 7 7 म्हणजे 7चा स्क्वेअर लिहायचा आहे. नंतर 2 इंटू 2 2चा स्क्वेअर लिहायचा 2 इंटू 2 2चा स्क्वेअर लिहायचा आहे राईट. इथंही 2 इंटू 2 म्हणजे काय 2चा स्क्वेअर घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला हे काही स्क्वेअर रूट आहे आणि हे स्क्वेअर्स आहेत ते काही कॅन्सल होणार आहेत त्यामुळं राईट. आणि ओनली नंबर्स फक्त राहणार आहे ते. आता नंबर्स बघा कोणते होणार आहे 2 इंटू 3 इंटू 7 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. ओके, आणि आता आपल्याला ह्याचं काय मल्टिप्लाय करायचं आहे बघा किती होतं आहे तर 7 3 ज 21 3 2 ज 6 6 7 ज 42. फर्स्ट आपण 3 3 ह्याचं करूया 2 3 ज 6 6 7 ज 42. ओके, आणि ह्याचं 2 2 ज 4 4 2 ज 8 8. ओके, 8 2 ज 16 आणि 8 4 ज 32 प्लस 1 33 झालं म्हणजे किती आलं 336 राईट. आणि ह्याचं युनिट येणार आहे स्क्वेअर मीटर राईट. आता नेक्स्ट बघा आपलं कशाचं आपलं झालेलं आहे सध्या EAB आणि BCEचं झालेलं आहे. आता आपल्याला कशाचं काढायचं आहे तर CDE. आता तुम्ही इथं बघितलं तर टेक्स्ट बुकमध्ये CDचं मेजरमेंट दिलेलं आहे 16 पण म्हणजे ॲक्च्युली आपण जर असं घेतलं तर हे राईट आन्सर येत नाही. तर DF इज इक्वल टू आपल्याला 16 घ्यावं लागतं मगच राईट आन्सर येतं. ओके, तर त्यासाठी आपण DF 16 घेऊया. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे तर एरिया ऑफ ट्रायंगल EDC हा काढायचा आहे. हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, इज इक्वल टू हाफ इंटू बेस आहे याचा 28 आणि हाईट आहे 16. ओके, इज इक्वल टू आता बघा 2 ना आपण डिवाइड करूया 2 1 ज 2 2 4 ज 8 म्हणजेच किती होत आहे तर 16 इंटू 14 आपण मल्टिप्लाय करूया ह्या साईडला किती होत आहे 14 6 ज 84 राईट आणि 14 1 ज 14 आणि 8 मिक्स केलं 224 म्हणजे 224 राईट स्क्वेअर मीटर राईट. आता तुम्ही बघितलं तर आपल्याला तिन्ही ट्रायंगलचा एरिया म्हणजे भेटलेला आहे. आता आपण त्याची सम करायची आहे. ओके, देअरफॉर एरिया ऑफ प्लॉट
ABCDE इज इक्वल टू काय होणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल EAB प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BCE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल कोणता, CDE, राईट, ट्रायंगल CDE, राईट. आता इज इक्वल टू बघा, आता EAB किती फाइंड केलेला आहे आपण, 216, राईट, आणि BCE आपण फाइंड केलेला आहे 336, राईट, आणि CDE फाइंड केलेला आहे आपण किती, 224 प्लस 224. ओके, आता आपण ह्याचं काय ॲडिशन करूया. 4 + 6 10 झालं, 10 + 6 16 झालं, 6 1 कॅरी ओव्हर आलं, राईट. 2 + 3 5, 5 + 1 6, 6 + 1 7. ठीक आहे. नंतर बघा 2 + 3 5, 5 + 2 7. ओके, म्हणजे 776 आणि स्क्वेअर मीटर. हे एरिया असल्यामुळे स्क्वेअर आहे याचं युनिट आणि मीटर मेजरमेंट आहे, राईट. देअरफॉर म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे, एरिया ऑफ प्लॉट ABCDE इज 776 स्क्वेअर मीटर. ओके, आपलं काय हे आन्सर आलेलं आहे. तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपलं काय 15.2 15.5 शिकवून काय कंप्लीट झालं आहे. माझ्या असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.